नमस्कार। तिलक जब हम दूसरों को लगाते हैं तो पहले अपने हाथ रंगीन हो जाते हैं। पाहणा, जेव्हा आपण दुसऱ्याला तत्वज्ञान सांगतो तेव्हा प्रथम आपण ते आत्मसात करणं गरजेचं आहे. आपल्याकडे ते कार्य कुशलता असणं गरजेचं आहे. आपण जेव्हा दुसऱ्याला सांगत असतो, उपदेश करत असतो, सल्ले देत असतो, तेव्हा ते सर्व गुण प्रथम आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपण स्वतः ते सर्व गुण अंगीकारणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण दुसऱ्याला सल्ले देऊ शकतो. बरोबर ना? पहा ना, काही अशा गोष्टी असतात की आपण सहज बोलून जातो की हे असं नाही करायचं, हे असंच करायला हवं होतं, हे केलं हे चुकीचं आहे. पण आपण स्वतःकडे प्रथम पाहावं, स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ना. आपण तसे वागलो आहोत का? आपण त्या पद्धतीने केलेलं आहे का? तरच आपण एखाद्याला निर्णय देऊ शकतो, अन्यथा नाही देता येत. पहा ना, इथे एक मला गोष्ट सांगावीशी वाटते. 10 माणसं एक धार्मिक वृत्तीची होती आणि त्याने ठरवलं आपण तीर्थयात्रेला जायचं. आणि ठरल्या तिथीप्रमाणे हे 10 जणं तीर्थयात्रेला जातात. आणि तीर्थयात्रेला जातात तेव्हा वर पहाडी म्हणतो ना, त्या ठिकाणी ते मंदिर असतं पहाडावर आणि त्यांना ते चालत जायचं असतं. मग चालत जाताना बराच काळ लागतोच ना. मग बराच काळ त्यांना लागतो चालण्यासाठी. अतिशय एकजुटीने सर्वजण ही चाललेली असतात. एकमेकाला सांभाळून घेत, एकमेकाची काळजी वाहत हे 10 जणं जातात. जो काही खाऊ असेल ते 10 जणांमध्ये वाटून घेतात आणि अशा पद्धतीनं त्यांची तीर्थयात्रा छान अशी होते. तीर्थयात्रा करतात आणि परत यायला निघतात. परत येत असताना त्यांना थोडा वेळ लागतोच, कारण तोपर्यंत पावसाळ्याचे दिवस सुरू होतात. मग त्या पहाडावरून म्हणजे त्या डोंगरावरून खाली उतरताना त्यांना बराच वेळ जातो आणि ते हळूहळू सर्व 10 जणं खाली येतात खरेच. पण काय होतं माहिती आहे, खाली आल्यानंतर त्यांना असं दृश्य दिसतं की पाऊस बेफाम चालू असतो आणि मध्येच जे नदीचं पात्र कोरडं होतं त्या नदीपात्रातून ते चालत गेले होते. पण आता त्या नदीपात्रात प्रचंड पाणी भरलेलं असतं. मग पाऊस धो-धो कोसळत असतो. मग तोपर्यंत ते थांबतात. पाऊस कोसळत असतो तोपर्यंत आणि मग पाणी हळूहळू नदीचं मग कमी होतं थोडंफार आणि मग ते नदी पार करून ही 10 जणं येतात. 10 जणं येतात खरे, पण काय होतं पहा, पार करून आल्यानंतर त्यांच्या मनात उगीच शंका येते, अरे आपण आले आहोत का? आणि मग काय करतात, त्याच्यातील एक मनुष्य 1 2 3 4 5 6 7 8 9 मोजायला लागतो. 1 वेळा मोजलं, 2 वेळा मोजलं, 9च माणसं भरतात. असं कसं होईल म्हणे. पुन्हा दुसरा मनुष्य मोजतो, तोही मोजतो 1 2 3 4 5 6 7 8 9. तिसरा मोजतो, 9 भरतात. चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, ते सगळी जणं मोजतात तर 9च माणसं भरतात. 10वा मनुष्य गेला कुठे? साहजिकच त्यांना वाटतं 10वा मनुष्य हा आता नदीतून वाहून गेला. एवढ्यात काय होतं, तिथं एक साधू येतो आणि साधू म्हणतो, काय झालं? तर ते सांगतात, आम्ही 10 जणं होतो आणि 10वा मनुष्य इथं नाही आहे, तो वाहून गेला पाण्यातून. आम्ही 9 जणच आहोत. साधू मनातल्या मनात हसतो. साधू म्हणतो, असं कसं होईल? चला बघूया आपण त्या नदीपात्रात ती लाश किंवा म्हणजे ते प्रेत दिसतं आहे का पाहूया. मग प्रथम एक मनुष्य पुढे जातो आणि वाकून पाहतो तर त्याला दिसतं त्याचंच प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असतं. मनी वसेन स्वप्नी दिसे तसा प्रकार होतो. त्याचंच प्रतिबिंब दिसतं. हा म्हणतो, बाहेर येतो तिथून आणि सांगतो की त्या पाण्यामध्ये ते प्रेत आहे, लाश पडलेलं आहे. ठीक आहे. पुन्हा दुसरा जातो वाकून बघायला, त्यालाही त्याचं प्रतिबिंब दिसतं. त्यालाही तेच वाटतं तिथं लाश आहे म्हणून, प्रेत आहे. तिसरा जातो, चौथा जातो, 5वा जातो. प्रत्येकाला तिथं ते प्रेत दिसतं. आता म्हणतात,
याचे अंतिम संस्कार करणं गरजेचं आहे आणि याला बाहेर काढणं गरजेचं आहे. मग अंतिम संस्काराची पूर्ण तयारी होते आणि मग त्याच्यातील एक मनुष्य म्हणतो, आपण इकडून नको, थोडंसं पाणी कमी आहे ना, तिकडून जाऊया आणि ते प्रेत आपण बाहेर काढून आणूया पाण्यातून. साधू म्हणतो, बरं ठीक आहे. साधू म्हणतो, चला तर पाहूया नेमकं कुठं ते प्रेत आहे. आणि ती सर्वजण आणि साधू जातात त्या पाण्यात आणि वाकून पाहतात, तर प्रत्येकाला आपलं त्यात प्रतिबिंब दिसतं. साधू म्हणतो, एवढी प्रेत आहेत का पाण्यात? अरे, तुमचंच प्रतिबिंब साधू सांगतो त्या पाण्यात पडलेलं आहे, तिथं प्रेत वगैरे कोणी नाही. आणि मग सगळेजण बाहेर येतात आणि साधू म्हणतो, तुम्ही प्रत्येकानं मोजलात खरं आहे, पण तुम्ही स्वतःला त्यात धरलं का? नाही धरलं ना प्रत्येकानं. त्यामुळे 9च माणसं झाली. 10 माणसं इथं आहेत, कोणीही पाण्यातून वाहून गेलेला नाही. तुम्ही स्वतःला गृहीत धरलं नाहीत, तुम्ही स्वतःला मोजलं नाहीत. सांगण्याचा उद्देश म्हणजे काय? आपण दुसऱ्याला सांगतो, पण प्रथम आपण त्या गोष्टी स्वतःला गृहीत धरून सांगतो का? नाही सांगत ना. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला काही सांगत असतो तेव्हा त्या गोष्टी आपणाला सुद्धा लागू पडत असतात. नाही तर दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, असं नको आहे. तर पहा, या ठिकाणी एखादी गोष्ट आपण करत असताना किंवा जे काही असेल ते करत असताना प्रथम स्वतःला गृहीत धरणं इथं गरजेचं आहे. इथं माणसं किती होती हे महत्त्वाचे नाही आहे, 9 होती का 10 होती, पण सांगण्याचा उद्देश म्हणजे काय आहे, आपण स्वतःला सुद्धा गृहीत धरणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच बाबतीत आपण काय करतो, आपणाला विसरून जातो आपण. तर प्रत्येक बाबतीत आपण आपणाला सुद्धा ग्राह्य धरलं पाहिजे. मग एखादं चांगलं कार्य करत असताना, सल्ला देत असताना किंवा एखाद्याला आपण एखादी चांगली गोष्ट देत असताना ते आपणालाही मिळणं स्वतःला सुद्धा तेवढंच गरजेचं आहे ना. पहा, कसे वाटले विचार अवश्य सांगा. स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा. धन्यवाद.